नमस्कार मित्रांनो, परत एकदा आज माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. लास्ट जे लेक्चर किंवा व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता त्यामध्ये आपण अल्किल हॅलाइडच्या रिएक्शन्स ज्या आहेत त्या बघितलेल्या होत्या. आता आजचा जो आपला फोकस असणार आहे तो असणार आहे रिएक्शन ऑफ हॅलो एरिन्स किंवा त्यालाच आपण बोलतो एरिल हॅलाइड्स. आणि त्यातली पहिली रिएक्शन जी आहे, द फर्स्ट रिएक्शन इज नथिंग बट रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स, आणि या रिएक्शनलाच नाव दिलं जातं वुल्स-फिटिक रिएक्शन. ठीक आहे. आता बेसिकली या रिएक्शन मध्ये काय होतं ते मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. एरिल हॅलाइड किंवा हॅलो एरिन्स जे आहेत, ओके, या हॅलो एरिन्सची रिएक्शन बेसिकली कोणाबरोबर केली जाते? अल्किल हॅलाइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ सम मेटल, ऍक्टिव्ह मेटल लाईक सोडियम. ठीक आहे. आणि या रिएक्शन मध्ये जे आपण यापूर्वी पण बघितलेलं आहे की जेव्हा ऍक्टिव्ह मेटल्स वगैरे आपण यूज करतो त्यावेळेला इथे जे सॉल्व्हंट यूज केलं जातं इट इज नथिंग बट प्युअर अँड ड्राय इथर यूज केलं जातं. आणि त्याच्यापासनं आपल्याला काही अरोमॅटिक कंपाऊंड्स मिळतात, त्यांना आपण बोलतो सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे, सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड्स. आता ही रिएक्शन जी आहे बेसिकली ही बऱ्यापैकी वुल्स रिएक्शनच आहे, पण वुल्स रिएक्शन जी आहे ही सुरुवात केली होती अल्किल हॅलाइडच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती आणखी पुढे जो रिसर्च केला तो फिटिगनी केला, म्हणून मग हिला बोललं जातं वुल्स-फिटिक रिएक्शन. ठीक आहे. आता या रिएक्शन मध्ये किंवा या रिएक्शन मध्ये हे जे अल्किल हॅलाइड आपण रिएक्ट करतोय कोणाबरोबर? एरिल हॅलाइड बरोबर, तर याला आपण अल्किलेशन सुद्धा बोलू शकतो, अल्किलेशन ऑफ एरिल हॅलाइड. ठीक आहे. तर आपण एक काम करू, ही जी पहिली रिएक्शन आहे अल्किलेशनची ती इथे पहिल्यांदा बघू. ठीक आहे. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल ऑफ एरिल हॅलाइड किंवा हॅलो एरिन, ज्याच्यामध्ये दिस इज नथिंग बट बेन्झीन रिंग. या बेन्झीन रिंगला कोण अटॅच केलेला आहे? सपोज बीआर. आणि बीआर जर अटॅच केलेला असेल तर त्याला आपण बोलतो ब्रोमो. ओके. आणि ही बेन्झीन रिंग आहे त्याच्यामुळे दिस इज कॉल्ड ऍज व्हॉट? ब्रोमो बेन्झीन. ठीक आहे. आता या ब्रोमो बेन्झीनला आपण रिएक्ट करू एका अल्किल हॅलाइड बरोबर. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ CH3Br, ज्याला आपण बोलतोय मिथिल ब्रोमाइड. ठीक आहे. मिथिल ब्रोमाइडच्या सोबतीला इथे याच्याबरोबर आपण घेऊन टाकू कोणाला? सोडियमला. सोडियम इज नथिंग बट ऍक्टिव्ह मेटल. रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर. ठीक आहे. आता होतं काय ते आपल्याला जरा इथे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. इथे Br आहे, इथे Br आहे. सो हे जे दोघं Br आहे ब्रोमीन, हे अटॅच होतात कोणाबरोबर? सोडियम बरोबर. आणि हा जो मिथिल ग्रुप आहे म्हणजे CH3 ग्रुप हा अटॅच होतो या Brच्या जागी. म्हणजे आपल्याला पहिला जो कंपाऊंड इथे मिळतो इट इज लाईक दिस. ओके. दिस इज द बेन्झीन रिंग. या बेन्झीन रिंगला अटॅच होऊन जातो इकडे कुठला ग्रुप? मिथिल ग्रुप. आणि जो बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतो दिस बाय प्रॉडक्ट इज नथिंग बट NaBr, ज्याला आपण बोलतो सोडियम ब्रोमाइड. ठीक आहे. आता ही रिएक्शन जी आहे या रिएक्शन मध्ये हा जो प्रॉडक्ट आपल्याला मिळाला इट इज नथिंग बट सबस्टिट्यूटेड अरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे ब्रोमीन निघालेला आहे आणि त्याच्या जागी कुठला ग्रुप आलेला आहे? मिथिल ग्रुप आलेला आहे. तर याला आपण बोलू शकतो मिथिल बेन्झीन, किंवा याचं जे पॉप्युलर नेम आहे इट इज कॉल्ड ऍज व्हॉट? टॉलिन. ठीक आहे. ही रिएक्शन बॅलन्स नाहीये. इकडे 2 Br दिसत आहे, इकडे एकच Br आहे. सो इथे आपण काय करणार? ट्वाइस. मग आता सोडियम जे आहे ते इकडे 2 दिसत आहे पण इकडे एकच दिसतोय. सो इथे आपण करून टाकू ट्वाइस. नाउ द रिएक्शन इज बॅलन्स. आता या रिएक्शन मध्ये आपण बघितलं की रिएक्शन अल्किल हॅलाइडची कोणाबरोबर झालेली आहे? एरिल हॅलाइड बरोबर आहे की नाही? या रिएक्शनच्या आणखी एक पुढचा पार्ट आहे की जर एक अल्किल हॅलाइड एक एरिल हॅलाइड जर दुसऱ्या एरिल हॅलाइड बरोबर रिएक्ट झाला तर मग इथे काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. दॅट रिएक्शन इज कॉल्ड ऍज फिटिक रिएक्शन. ठीक आहे. सुरुवात वुल्सने केली, ओके, शेवट फिटिकने केला, म्हणून ऍक्च्युअली रिएक्शनचं नाव आहे वुल्स-फिटिक रिएक्शन. ओके. सो लेट अस सी द नेक्स्ट रिएक्शन. आता ज्या वेळेला आपण 2 एरिल हॅलाइड्स म्हणजे हॅलो एरिन्स जे आहे
ते एकमेकांबरोबर रिॲक्ट करतोय इन प्रेझेन्स ऑफ सोडियम. ओके, किंवा एखाद्या एरिल हॅलाइडला तुम्ही सोडियम बरोबर रिॲक्ट करा इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर, तर आपल्याला इथे जो प्रॉडक्ट मिळतो तो मिळतो बायफिनिल प्रॉडक्ट. ओके, अगेन इट इज ए अरोमॅटिक कंपाऊंड, तर याला आपण बोलू शकतो फिटिग रिएक्शन. ठीक आहे, रिएक्शन कशी होते ते आपण जरा बघू. ठीक आहे, लेट अस सी, दिस इज नथिंग बट द बेन्झीन रिंग. ठीक आहे, बेन्झीन रिंगला आपण इथे अटॅच करून टाकू क्लोरीन. क्लोरीन अटॅच झाला म्हणजे हा कंपाऊंड आहे क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, आता या क्लोरोबेन्झीनची रिएक्शन आपण कोणाबरोबर करतोय? ऍक्टिव्ह मेटल दॅट इज सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय दॅट इज प्युअर अँड ड्राय इथर. मग आता अगदी सिंपल फंडा इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की हा जो सोडियम आहे, ओके, हा सोडियम या क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो. ओके, आणि सोडियम क्लोराईड तयार होतं आणि एक बेन्झीन रिंग दुसऱ्या बेन्झीन रिंगला जॉईन होते आणि आपल्याला मिळतो बायफिनिल ग्रुप. ठीक आहे, आपण एक काम करू, याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. ओके, थोडस याला आपण वेगळ्या पद्धतीने आता इथे नोट करणार. सो दिस इज नथिंग बट द बायफिनिल स्ट्रक्चर, हेक्सागोनल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये अल्टरनेट इथे काय असतील? डबल बॉन्ड्स असतील. ओके, सो दिस इज नथिंग बट बायफिनिल. ओके, मग हे जे बायफिनिल स्ट्रक्चर आपल्याला मिळालं किंवा बायफिनिल कंपाऊंड मिळालं, बाय प्रॉडक्ट काय मिळणार आहे? NaCl. ठीक आहे, आता ही रिएक्शन परत एकदा बॅलन्स आपल्याला करावी लागेल. इकडे आपल्याला एकच बेन्झीन रिंग दिसते म्हणून आपण इकडे करून टाकू ट्वाइस, कारण इकडे दोन बेन्झीन रिंग आहे. मग आता इथे परत दोन क्लोरीन झाले, सो इथे पण आपण करून टाकू ट्वाइस, आणि ट्वाइस क्लोरीन केले तर सोडियम सुद्धा ट्वाइस होतील, म्हणजे इथे सुद्धा करावं लागेल 2. ओके, सो दिस इज नथिंग बट द फिटिग रिएक्शन, ज्याच्यामध्ये काय होतंय? बेसिकली दोन फिनिल ग्रुप किंवा दोन बेन्झीन रिंग्स ज्या आहेत त्या एकमेकांना काय होत आहेत? जॉईन होत आहेत. ओके, सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट रिएक्शन ऑफ हॅलो एरिन्स, दॅट इज रिएक्शन विथ मेटल्स, किंवा त्यालाच आपण बोललो होतो वुड्स फिटिग रिएक्शन. आता आपण सेकंड रिएक्शन कडे वळूया. सेकंड रिएक्शन जी आहे हॅलो एरिन्सची ती आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, ज्यालाच आपण बोलतो SN रिएक्शन ऑफ हॅलो एरिन्स. ठीक आहे, आता SN रिएक्शन जी आहे ती अल्किल हॅलाइड मध्ये आपण ऑलरेडी बघितलेली आहे आणि दोन मेकॅनिझम आपण स्टडी केले होते. पहिलं होतं SN1 रिएक्शन आणि दुसरं होतं SN2 रिएक्शन. ठीक आहे, आता इथे थोडासा प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपण हॅलो एरिन किंवा एरिल हॅलाइड बद्दल बोलतोय, ठीक आहे, तर इथे या रिएक्शनची जी रिएक्टिव्हिटी आहे, ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, ही अतिशय लो आहे. म्हणजे थोडक्यात या रिएक्शन्समध्ये हॅलो एरिन्सच्या बेसिकली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करणं अतिशय अवघड आहे आणि त्याचे दोन रिझन्स आहेत मित्रांनो. ठीक आहे, सर्वात पहिलं रिझन जे मी तुम्हाला इथे सांगतो ते रिझन आहे रेझोनन्स इफेक्ट. ओके, जी बेन्झीन रिंग आहे या बेन्झीन रिंग मध्ये स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे आता समजा बेन्झीन रिंगचं स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतोय. ठीक आहे, या बेन्झीन रिंग मध्ये हे जे डबल बॉन्ड्स असतात मित्रांनो, हे डबल बॉन्ड आपली पोझिशन चेंज करत राहतात. ओके, आणि बऱ्याच वेळेला म्हणून बेन्झीन रिंगला तुम्ही काही बुक्स मध्ये बघाल तर बेन्झीन रिंगला असं सुद्धा स्ट्रक्चर दिलं जातं. म्हणजेच काय, हे याच्यातले जे डबल बॉन्ड्स असतात ते एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरत राहतात आणि परत त्यातल्या त्यात जर याला आपण क्लोरीन अटॅच केला तर हा जो डबल बॉन्ड आहे हा कधी कधी इकडे शिफ्ट होऊन जातो. म्हणजे इथे जो कार्बन आहे आणि इथे जो क्लोरीन आहे यांच्यामध्ये डबल बॉन्डचं कॅरेक्टर येऊन जातं. त्याच्यामुळे रिएक्टिव्हिटी जी आहे ती बऱ्यापैकी कमी होऊन जाते. ठीक आहे, सो हे एक रिझन आहे, ते म्हणजे रेझोनन्स इफेक्ट. हे ऑलरेडी तुम्ही 11th मध्ये शिकलेले आहात. ठीक आहे, त्यानंतर सेकंड रिझन कुठलं आहे मित्रांनो, तर तुम्ही जर स्ट्रक्चर बघितलं बेन्झीन रिंगचं किंवा कुठल्याही एरिल हॅलाइडचं, तर त्याच्यामधला जो कार्बन आहे हा डबली बॉन्डेड कार्बन आहे आणि डबली बॉन्डेड कार्बन असल्यामुळे तिथे जे हायब्रिडायझेशन आहे इट इज sp2 हायब्रिडायझेशन. ओके,
आणि sp2 हायब्रिडायझेशन आल्यामुळे, म्हणजे आता मी तुम्हाला थोडंसं कम्पेअर करून सांगतो. अल्किल हॅलाइड मध्ये जो CX बॉन्ड आहे, ओके, कार्बन आणि हॅलोजनचा बॉन्ड आहे, हा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे इथे sp3 हायब्रिडायझेशन आहे आणि sp3 हायब्रिडायझेशन मध्ये S कॅरेक्टर जे आहे इथे अल्किल हॅलाइड मध्ये, हे जे S कॅरेक्टर आहे हे बऱ्यापैकी कमी आहे आणि त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ जी आहे ती अल्किल हॅलाइड मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू एरिल हॅलाइड. मग बॉन्ड लेंथ थोडीशी जास्त आहे, त्यामुळे अट्रॅक्शन जे आहे ते कमी आहे, त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक करणं थोडंसं सोपं आहे. पण तेच जर तुम्ही बघितलं या दोघांमध्ये जर डबल बॉन्ड तयार होत असेल म्हणजे रेझोनन्स इफेक्टमुळे, तर दिस इज नथिंग बट sp2 हायब्रिडायझेशन. इथे P कॅरेक्टर कमी झालं आणि जे S कॅरेक्टर आहे ते बऱ्यापैकी इन्क्रीज झालंय ऍज कम्पेअर टू P. हे बघा इथे sp3 आहे, डॉमिनन्स कोणाचा आहे P चा. इथे P कमी झाला म्हणजे डॉमिनन्स कोणाचा वाढला S चा. तर मग S कॅरेक्टर जेव्हा वाढतं त्यावेळेला यांच्यामधली जी बॉन्ड लेंथ आहे ही काय होऊन जाते, कमी होऊन जाते, कारण डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. आणि डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे बॉन्ड लेंथ कमी झाल्यामुळे या बॉन्डला ब्रेक करणं थोडंसं काय जातं, अवघड जातं. त्यामुळे या पर्टिक्युलर एरिल हॅलाइड मध्ये जे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे हे कमी दिसतं आपल्याला आणि रिॲक्टिव्हिटी तरी कमी दिसते. ठीक आहे, पण तरी काही एक्सेप्शनल एक्झाम्पल्स आहे. काही स्पेसिफिक कंडिशन्स मध्ये जर आपण रिॲक्शन्स केल्या तर त्या काही रिॲक्शन्स ज्या आहेत त्याला हा एरिल हॅलाइड काय करतोय, सपोर्ट करतोय. ठीक आहे, तर त्या 2-3 रिॲक्शन्स ज्या आहेत त्या आपण आता इथे बघू. ठीक आहे, आता ज्या काही स्पेसिफिक रिॲक्शन्स आहेत, ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या, त्या मी 1 बाय 1 इथे घेतोय. ठीक आहे, सर्वात पहिलं एक्झाम्पल आपण इथे घेऊ. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय होतंय, बेसिकली दिस इज द बेन्झीन रिंग. ठीक आहे, या बेन्झीन रिंगला इथे आपण एक काम करू, अटॅच करून टाकू क्लोरीनचा आयटम. ठीक आहे, आणि या साईडला आय विल अटॅच NO2. ठीक आहे, नायट्रो ग्रुप. आता याचं नेम कसं येणार ते आपल्याला जरा बघायचंय. ठीक आहे, आता हा आहे क्लोरोबेन्झीन. ओके, आणि ही जी पोझिशन आहे, बेन्झीन रिंगला 3 पोझिशन असतात. दिस पोझिशन इज कॉल्ड ऍज ऑर्थो, दिस इज कॉल्ड ऍज मेटा अँड दिस इज कॉल्ड ऍज पॅरा. मग आता हा नायट्रो ग्रुप जो आहे तो कुठल्या पोझिशनला अटॅच आहे, पॅरा. त्याच्यामुळे याचं नाव येतं P नायट्रो. ओके, क्लोरीन अटॅच आहे बेन्झीनला म्हणून इट इज नथिंग बट क्लोरोबेन्झीन, म्हणजे P नायट्रो क्लोरोबेन्झीन. याची रिॲक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर, म्हणजे NaOH बरोबर. टेम्परेचर जे आहे ते स्पेसिफिक आहे, टेम्परेचर इज अराउंड 433 केल्व्हिन. ओके, आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की हे करत असताना ऍसिडिक मीडियम मध्ये हे करायचंय. सो दिस इज नथिंग बट H3O+. या H3O+ लाच आपण बोलतो हायड्रोनियम आयन. ठीक आहे, इट इज इक्विव्हॅलंट टू H+. H+ म्हणजे ऍसिडिक मीडियम, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ज्या वेळेला NaOH ची रिॲक्शन तुम्ही या बरोबर करता तेव्हा इथे जो न्यूक्लिओफाईल तयार होतोय तो म्हणजे काय असतो, OH-. तर हा OH- जो आहे तो या पोझिशनवरती अटॅक करतो, क्लोरीनला इथनं बाहेर काढतो आणि हा OH- या जागी अटॅच होतो. मग आता प्रॉडक्ट काय मिळतो तो आपण बघू. ठीक आहे, सी अगेन दिस इज ए बेन्झीन रिंग. ठीक आहे, या बेन्झीन रिंग मध्ये इथे कोण अटॅच झाला, क्लोरीनच्या जागी OH, आणि नायट्रो ग्रुप जो आहे तो तिच्या तिथे राहिला आणि क्लोरीन याच्यातनं बाहेर पडला. ठीक आहे, दिस इज नथिंग बट क्लोरीन. मग क्लोरीन Na बरोबर कंबाईन होतो आणि NaCl तयार होतो. सो फॉरगेट अबाउट दॅट, आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो मेन. आता बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण बोलतो फिनॉल. ठीक आहे, फिनॉल फॉर्म होतो, अल्कोहोल तयार होतं आणि नायट्रो ग्रुप हा तिथल्या तिथेच आहे. आता परत एकदा याचं नेम काय, एक अगदी सिंपल आहे. नायट्रो ग्रुप कुठल्या पोझिशनला अटॅच आहे, पॅरा. सो वी कॉल इट ॲज अ P नायट्रो. आणि OH ग्रुप अटॅच झाला बेन्झीन रिंगला तर त्याला आपण काय बोलणार, फिनॉल. म्हणजेच इथे नेम आहे P नायट्रो फिनॉल. म्हणजेच ही रिॲक्शन जी आहे
ही फेवर करते थोड्याफार प्रमाणामध्ये कशाला, सबस्टिट्यूशनला, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनला. आता ही होती पहिली रिएक्शन. आपण आणखी एक सेकंड रिएक्शन याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, आता आपल्याला बघायची आहे सेकंड रिएक्शन. आता सेकंड रिएक्शन मध्ये थोडासा कंपाऊंड जो आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. खूप काही चेंजेस नसणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट द बेन्झीन रिंग. ठीक आहे, या बेन्झीन रिंगला आपल्याला अटॅच करायचा आहे Cl, म्हणजे दिस इज नथिंग बट क्लोरोबेन्झीन. आणि याला आपल्याला अटॅच करायचा आहे ग्रुप कुठला, NO2. फक्त आता एक काम करायचंय, NO2 ग्रुप मी दोन ठिकाणी अटॅच केलाय, एक ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन. ठीक आहे, मग आता याचं नाव काय येईल, तर याचं नाव अगदी सिंपल आहे. ही कुठली पोझिशन आहे, ऑर्थो. ही कुठली पोझिशन आहे, पॅरा. मी असं लिहितो मग OP. ठीक आहे, दोन नायट्रो ग्रुप अटॅच आहेत म्हणून डाय नायट्रो. ओके, आणि क्लोरीन अटॅच आहे बेन्झीनला म्हणून दिस इज नथिंग बट क्लोरो बेन्झीन. ओके, हे त्याचं येणार कॉमन नेम. तर याच आपल्याला IUPAC नेम हवा असेल तर अगदी सिंपल आहे, इथनं नंबरिंग स्टार्ट करा, 1, 2, 3 आणि 4. ओके, मग आता तुम्हीच बघा, इथे 2 नंबरला कोण अटॅच आहे, NO2. 4 नंबरला कोण अटॅच आहे, NO2. मग आता कसं लिहिणार इथे, 2, 4. ओके, अगेन डाय नायट्रो. ठीक आहे, आणि उरलेला पार्ट काय आहे, क्लोरो बेन्झीन. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द IUPAC नेम फॉर दिस पर्टिक्युलर कंपाऊंड. आता इथे काय करायचंय ते थोडंसं लक्षात घ्या. इथे अगेन वी हॅव टू यूज ए स्पेशल कंपाऊंड दॅट इज ॲक्वियस Na2CO3. आता हे Na2CO3 म्हणजे काय असतं, याला बोललं जातं सोडियम कार्बोनेट. काय बोलतात त्याला, सोडियम कार्बोनेट, किंवा यालाच एक जे पॉप्युलर नेम आहे, इट इज कॉल्ड ऍज वॉशिंग सोडा. व्हॉट इट इज कॉल्ड, वॉशिंग सोडा. आता याच्यापासून परत काय होतं बेसिकली, तर इथे हा जो क्लोरीन ऍटम आहे, हा आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इथलं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इट इज अराउंड 403 केल्व्हिन. आणि परत एकदा ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे H3O+ ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये आपल्याला ही रिएक्शन करायची आहे. ठीक आहे, तर इथे जो न्यूक्लिओफाईल इथे अटॅक करतोय तो कुठला न्यूक्लिओफाईल आहे, अगेन OH-. तर हा काय करतो, परत या क्लोरीनला बाहेर काढून टाकतो आणि त्याच्या जागी जाऊन अटॅच होतो. म्हणजेच आपल्याला जे कंपाऊंड इथे मिळतं ते कंपाऊंड असं मिळेल. सो दिस इज नथिंग बट बेन्झीन रिंग. ठीक आहे, क्लोरीनच्या जागी इथे कोण अटॅच होणार, OH. ठीक आहे, दिस इज नथिंग बट NO2. दिस इज नथिंग बट अगेन NO2. आणि क्लोरीन जो आहे तो बाहेर निघेल, तो या सोडियम बरोबर कंबाईन होईल. ठीक आहे, बाकीचं आपल्याला नंतर बघता येईल. आता हा जो कंपाऊंड तयार झाला, या कंपाऊंडला तुम्ही परत काय नाव देणार. आता 2 नायट्रो ग्रुप आहे आणि OH अटॅच झालाय बेन्झीन रिंगला. सो OH जर अटॅच झाला तर त्याला आपण काय बोलतो, फिनॉल. ठीक आहे, सो व्हेरी सिम्पल, जसं आपण इथे नाव दिलं तसंच इथे नाव येणार. नंबरिंग इथनं स्टार्ट करा, 1, 2, 3, 4. सो 2 आणि 4 ला कोण अटॅच आहे, नायट्रो. 2 नायट्रो अटॅच आहे म्हणून याला आपण काय बोलतो, डाय नायट्रो. आणि OH- बेन्झीन रिंगला अटॅच आहे, सो विल गिव्ह द नेम ऍज डाय नायट्रो फिनॉल, म्हणजे 2,4 डाय नायट्रो फिनॉल. किंवा याला वेगळ्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो. याचं कॉमन नेम, ही पोझिशन आहे ऑर्थो, ही पोझिशन आहे पॅरा. सो ऑर्थो पॅरा डाय नायट्रो फिनॉल, दॅट कॅन बी ऑल्सो बी रिटन एज अ कॉमन नेम. ठीक आहे, ही आहे सेकंड रिएक्शन, दॅट इज न्यूक्लिओफिलिक. आणखी एक थर्ड रिएक्शन आपल्याला बघायची आहे. आता या थर्ड रिएक्शन मध्ये काय होतं एक्झॅक्टली ते मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे, लेट अस सी द थर्ड रिएक्शन. नाउ लेट अस सी द थर्ड रिएक्शन. थर्ड रिएक्शन सुद्धा सेकंड सारखीच तुम्हाला बघायला मिळेल. सो अगेन दिस इज नथिंग बट द बेन्झीन रिंग. ठीक आहे, बेन्झीन रिंग मध्ये परत एकदा इथे आपण अटॅच करून टाकू क्लोरीन. आणि NO2 ग्रुप जो आहे मी तो 3 ठिकाणी अटॅच करतोय. जरा तुम्ही लक्षात घ्या, NO2, NO2 आणि NO2 या पद्धतीने. ठीक आहे, सो या कंपाऊंडला जे नाव आपल्याला देता येईल ते नाव कसं देता येईल, त्याच्यासाठी नंबरिंग करावं लागेल. बघा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग आता 2, 4 आणि 6 या ठिकाणी नायट्रो ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव येतं 2, 4, 6. ठीक आहे, 3 नायट्रो ग्रुप्स अटॅच, सो ट्राय नायट्रो. ओके, क्लोरीन अटॅच आहे बेन्झीनला, सो वी कॉल इट एज अ क्लोरो बेन्झीन. म्हणजे याचं पूर्ण नाव आलं 2, 4, 6 ट्राय नायट्रो
बेन्झीन. आता इथे अगदी सिंपल फंडा आहे की इथे तुम्हाला अगदी थोडंसं काय करायचंय, वॉर्म करायचंय, म्हणजे थोडं गरम करायचंय विथ वॉटर. आणि वॉटर पासून 2 आयन मिळतात, एक मिळतो H+ आणि दुसरा मिळतो OH-. तर हा परत OH- जो आहे तो या क्लोरीनला इथून बाहेर काढतो आणि त्याच्या जागी जाऊन अटॅच होतो. म्हणजे आपल्याला कंपाऊंड जे आता मिळेल ते असं कंपाऊंड मिळेल. ओके, इट विल बी लाईक दिस. दिस इज नथिंग बट OH, म्हणजे हा तयार झाला फिनॉल. इकडे येणार NO2, हिअर ऑल्सो NO2 अँड हिअर ऑल्सो NO2. ठीक आहे, मग परत एकदा नंबरिंग करा. 1 2 3 4 5 अँड 6. सो 2 4 6 ला कोण अटॅच झालाय, नायट्रो. 3 नायट्रो असल्यामुळे 2 4 6. ओके, वी कॉल इट एज अ ट्राय नायट्रो. आणि OH अटॅच आहे बेन्झीन रिंगला, म्हणून याला आपण बोलणार ट्राय नायट्रो फिनॉल. आता या रिएक्शन मध्ये हा जो स्पेशल कंपाऊंड तयार झाला याला एक पॉप्युलर नेम आहे मित्रांनो. ओके, आणि याचं नेम आहे पिक्रिक ऍसिड. ठीक आहे, हे जे पिक्रिक ऍसिड आहे इट इज युज्ड ऍज ए एक्सप्लोझिव्ह. ते एक्सप्लोझिव्ह म्हणून काय होतं, यूज केलं जातं. आणि त्याचा पुढे जाऊन तुम्हाला हा परत अमाइन्स मध्ये किंवा नायट्रो ग्रुप्सच्या रिएक्शन मध्ये परत एकदा तुम्हाला बघायला मिळेल अल्कोहोल फिनॉल्स इथर मध्ये. सो लक्षात असू द्या, पिक्रिक ऍसिड आणि Cl इथनं बाहेर निघालेलं आहे. सो वी गेट हिअर Cl-. ठीक आहे, तर या ज्या रिएक्शन आता आपण बघितल्या या रिएक्शन कोणत्या रिएक्शन होत्या, दीज आर द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, ज्या क्वचितच अॅरिल हॅलाइडच्या बाबतीत होतात. तर या स्पेशल रिएक्शन आपण आता इथे बघितलंय. ठीक आहे, आता याच्यानंतर जो शेवटचा पार्ट आहे रिएक्शन्स मधला तो आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, तर तो आपण आता बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये 3-4 टाईपच्या रिएक्शन्स आहेत, त्या मग आपण आता स्टडी करणार आहोत. ओके, थर्ड आणि लास्ट रिएक्शन जी आहे अॅरिल हॅलाइडची ती म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ठीक आहे, आता या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ज्या आहेत त्या सुद्धा बऱ्यापैकी स्लो होतात इन केस ऑफ अॅरिल हॅलाइड्स ऍज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड. आणि त्याच्या मागे एक वेगळा इफेक्ट आहे. जसं मागे आपण रेझोनन्स इफेक्ट हा रिस्पॉन्सिबल होता फॉर द लो रिएक्टिव्हिटी ऑफ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, तसा इथे जो इफेक्ट आहे विच इज रिस्पॉन्सिबल, दॅट इफेक्ट इज नोन ऍज इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे, या इंडक्टिव्ह इफेक्टच्या कारणामुळे इलेक्ट्रोफाईल जो आहे तो काढणं बऱ्यापैकी थोडंसं अवघड जातं. बट स्टील हिअर आर सम 4 टाइप्स ऑफ रिएक्शन ज्या आपल्याला इथे बघायचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये सर्वात पहिली जी रिएक्शन आहे जिच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे त्या रिएक्शनचं नाव आहे हॅलोजनेशन. ओके, आता अगदी सिंपल फंडा इथे आहे. या रिएक्शन मध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगतोय. कुठलाही अॅरिल हॅलाइड तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍड करायचं आहे, हॅलोजन ऍड करायचं आहे. म्हणजे हॅलोजन त्याच्याबरोबर रिॲक्ट करायचं आहे आणि रिॲक्ट करत असताना इथे एक स्पेशल कॅटॅलिस्ट तुम्हाला यूज करायचं आहे. सो दॅट कॅटॅलिस्ट इज नथिंग बट कॉल्ड ऍज लुईस ऍसिड. आणि त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे FeCl3, दॅट इज कॉल्ड ऍज फेरिक ट्रायक्लोराइड. ठीक आहे, तर हे जे कंपाऊंड आहे हे जर तुम्ही ऍज अ कॅटॅलिस्ट म्हणून यूज केलं तर आपल्याला इथे 2 बेसिक प्रॉडक्ट मिळतात. एक मिळतो ऍज अ मेजर प्रॉडक्ट आणि दुसरा मिळतो ऍज अ मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे, तर आता रिएक्शन कशी होते ते आपण पहिल्यांदा बघू. ठीक आहे, लेट अस टेक वन एक्झाम्पल हिअर. दिस इज द फर्स्ट अॅरिल हॅलाइड ज्याला आपण बोलतोय क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, या क्लोरोबेन्झीनची रिएक्शन कोणाबरोबर करायची आहे, हॅलोजन. सो लेट अस टेक वन हॅलोजन हिअर दॅट इज क्लोरीन. ठीक आहे, आता ही रिएक्शन करताना इथे जे कॅटॅलिस्ट आपल्याला यूज करायचं आहे दॅट इज नथिंग बट एनहायड्रस. म्हणजे याच्यामध्ये मॉइश्चर प्रेझेंट नको, एनहायड्रस FeCl3 विच इज नथिंग बट अ लुईस ऍसिड. आता होतं काय या रिएक्शन मध्ये ते आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे, आता हा जो क्लोरीन आहे इथून, ओके, आता इथे बाकी ठिकाणी काय असणार आहे, कार्बन, आणि कार्बन सोबत कोण अटॅच आहे, हायड्रोजन. सो एक एक हायड्रोजन इथनं आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्या जागी कोण अटॅच करायचं आहे, क्लोरीन अटॅच करायचं. आता मी एक काम करतो, सर्वात पहिल्यांदा इथला हायड्रोजन मी काढतो आणि त्याच्या जागी कोण अटॅच करतो, क्लोरीन. सो आपल्याला इथे पहिला कंपाऊंड मिळेल. सो दिस इज नथिंग बट द बेन्झीन रिंग. ठीक आहे,
दिस इज नथिंग बट क्लोरीन. आता इथला हायड्रोजन निघाला आणि त्याच्या जागी कोण लागलाय, क्लोरीन. ठीक आहे, हा झाला एक प्रॉडक्ट. त्याच्यानंतर आता दुसरा प्रॉडक्ट जो आपल्याला मिळतो तो असा की इथनं ऑर्थो पोझिशन मधनं हायड्रोजन बाहेर निघतो आणि त्याच्या जागी कोण अटॅच होतो, क्लोरीन. सो अगेन दिस इज द बेन्झीन रिंग. ठीक आहे, दिस इज नथिंग बट क्लोरीन आणि इथे परत क्लोरीन अटॅच होतोय. आता जे दोन हायड्रोजन इथनं बाहेर निघाले ते परत क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतात आणि त्याच्यापासनं आपल्याला इकडे बाय प्रॉडक्ट मिळतं म्हणजे HCl मिळतं. आता दोन हायड्रोजन निघाले म्हणून इथे मी देऊन टाकतो ट्वाइस. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आता इकडे काउंट करा तुम्ही. हिअर देर आर 2 क्लोरीन्स, हिअर देर आर ऑल्सो 2 + 2 4, 4 + 2 किती झाले 6. मग एक काम करतो मी इथे ट्वाइस देऊन टाकतो कारण इथे परत दोन बेन्झीनच्या रिंग झालेल्या आहे. क्लोरीन काउंट करा, हिअर 2 क्लोरीन अँड हिअर 2 क्लोरीन, आणखी 2 क्लोरीन कमी पडत आहे म्हणून इथे मी काय देऊन टाकतो ट्वाइस. सो दिस इज द रिॲक्शन. आता या रिॲक्शन मध्ये एक्झॅक्टली जे प्रॉडक्ट आपल्याला मिळाले हे कोणते प्रॉडक्ट आहे किंवा यांना तुम्ही नाव कसं देणार. सो व्हेरी सिम्पल, याला आपण नाव देऊ शकतो या पद्धतीने. ठीक आहे, नंबरिंग तुम्ही इथनं करा 1 2 3 4. ओके, फर्स्ट आणि फोर्थ पार्टला काय अटॅच आहे, क्लोरीन. सो आय विल गिव्ह द नेम 1 4. 2 क्लोरीन अटॅच आहे म्हणून काय येईल, डायक्लोरो. आणि कोणाला अटॅच आहे, बेन्झीन रिंगला, म्हणजेच इथे मी काय लिहिणार, बेन्झीन. सो दिस इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. तर हा कंपाऊंड जो आहे हा मिळतोय आपल्याला ऍज ए मेजर प्रॉडक्ट. ठीक आहे, आता या कंपाऊंड बद्दल बोलू. 1 2. ओके, सो दिस इज नथिंग बट 1 2 डायक्लोरो बेन्झीन. ओके, हा प्रॉडक्ट जो मिळतो आपल्याला, दिस प्रॉडक्ट वी गेट ऍज अ मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे, तर या पद्धतीने ही रिॲक्शन कॅरी आउट होणार. या रिॲक्शनला आपण बोलतो हॅलोजनेशन ऑफ हॅलो ऍरिन्स. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट रिॲक्शन. आता सेकंड रिॲक्शन आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. द नेम ऑफ द सेकंड रिॲक्शन इज नथिंग बट कॉल्ड ऍज नायट्रेशन. ओके, नेक्स्ट रिॲक्शन जी आहे मित्रांनो ती आहे नायट्रेशन. आता नायट्रेशन कसं कॅरी आउट केलं जातं, अगदी सिंपल आहे. तुम्हाला एक ऍरिल हॅलाइड कन्सिडर करायचं आहे, कुठला पण ऍरिल हॅलाइड. ठीक आहे, किंवा हॅलो ऍरिन, आणि त्याची रिॲक्शन आपल्याला दोन गोष्टींबरोबर करायची आहे. एक म्हणजे तुम्हाला यूज करायचंय कॉन्सन्ट्रेटेड HNO3, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. आणि सेकंड जे इथे त्याच्या ऍडिशन मध्ये यूज करायचंय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. या दोघांचं मिक्सचर करून ते तुम्हाला ऍरिल हॅलाइड बरोबर काय करायचंय, रिॲक्ट करायचंय. आता हे जे मिक्सचर आहे मित्रांनो, या मिक्सचरला एक स्पेशल नाव आहे. दिस मिक्सचर इज कॉल्ड ऍज नायट्रेटिंग मिक्सचर. काय बोलतात त्याला, नायट्रेटिंग मिक्सचर. आणि नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर जर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला हॅलो ऍरिन्सचे जे नायट्रो डेरिव्हेटिव्ह आहेत ते आपल्याला इथे मिळतात. ठीक आहे, तर आपण एक काम करू, रिॲक्शन बघू. सो द फर्स्ट थिंग दॅट इज दिस इज नथिंग बट द ऍरिल हॅलाइड. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात दिस इज क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, या क्लोरोबेन्झीनला आपल्याला कोणाबरोबर रिॲक्ट करायचं आहे, HNO3. आता या HNO3 ला थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने लिहितो. बघा कसं लिहितो, HO-NO2. ठीक आहे, आणि हे कसं असतं, कॉन्सन्ट्रेटेड असलं पाहिजे. मग तुम्ही काउंट करा, बघा HN, इकडे 2 आणि इकडे 1 ऑक्सिजन, म्हणजेच काय झालं, HNO3. ठीक आहे, याची रिॲक्शन आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ काय करायची आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4, आणि या मिक्सचरला काय करायचंय, हीट करायचंय. अगदी सिंपल फंड आहे, जरा लक्ष द्या काय होतंय ते. आता सर्वात पहिले इथे सुद्धा आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात. एक मिळतो ऑर्थो आणि एक मिळतो पॅरा प्रॉडक्ट. पॅरा प्रॉडक्ट ऍज युज्युअल कसा मिळतो, ऍज अ मेजर प्रॉडक्ट, आणि ऑर्थो प्रॉडक्ट मिळतो ऍज अ मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे, आता होतं काय, इथनं एक हायड्रोजन तुम्हाला काढायचा आहे आणि तो हायड्रोजन या OH बरोबर अटॅच करायचा आहे आणि त्याच्या जागी कोणाला अटॅच करायचं आहे, NO2 ला. सेम या पोझिशनला करायचंय, इथून हायड्रोजन रिमूव्ह करायचंय आणि हा NO2 पॅरा पोझिशनला अटॅच करायचंय. म्हणजे आपल्याला कंपाऊंड जे मिळेल ते या पद्धतीने. सो दिस इज नथिंग बट द बेन्झीन रिंग. ठीक आहे, याला अटॅच आहे क्लोरीन. सो दिस इज क्लोरोबेन्झीन. आता एक NO2 जो आहे तो तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे पॅरा पोझिशनला, आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये म्हणजे दुसऱ्या प्रॉडक्ट मध्ये जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय यामध्ये
NO2 जो अटॅच करायचा आहे तो इथे अटॅच करायचा आहे, म्हणजेच कुठे ऑर्थो पोझिशनला. मग आता हे काय नावं असतील यांचे ते आपण पहिल्यांदा बघू. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट पॅरा. ठीक आहे. पॅरा पोझिशनला तो अटॅच झालेला आहे. ओके. याचं IUPAC नेम जे आहे ते असेल 1 2 3 4. सो वी विल गिव्ह द नेम एज 4 नायट्रो. ओके. क्लोरीन अटॅच आहे बेन्झिन रिंगला, म्हणजेच इथे येईल क्लोरो बेन्झिन. ठीक आहे. दॅट इज 4 नायट्रो क्लोरो बेन्झिन. आणि तेच जर इथे आपण बघितलं 1 2, सो सेकंडला नायट्रो ग्रुप अटॅच आहे. सो वी विल गिव्ह द नेम एज 2 नायट्रो क्लोरो बेन्झिन. ओके. सो दिस इज नथिंग बट द सेकंड प्रॉडक्ट. आता ऍज युज्युअल जसं आपण बघितलं मागच्या रिएक्शन मध्ये सुद्धा की एक प्रॉडक्ट जो आपल्याला मिळतो हा मिळतो ऍज अ मेजर प्रॉडक्ट, म्हणजेच काय पॅरा, आणि एक प्रॉडक्ट जो मिळतो तो म्हणजे ऍज अ मायनर प्रॉडक्ट. आता याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट काय मिळतो, तर इथून निघालेला जो हायड्रोजन आहे किंवा इथून निघालेला हायड्रोजन कशाबरोबर कंबाईन होतो, OH. ठीक आहे. आणि आपल्याला माहितीये H+ आणि OH- जर ऍड झाले तर आपल्याला इथे मिळतं वॉटर, म्हणजेच वी गेट हिअर H2O. ओके. आता या रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करायचंय. ठीक आहे. रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी वी हॅव टू डू वन थिंग. इकडे 2 बेन्झिनच्या रिंग दिसत आहे, इकडे एकच आहे, म्हणजे आपल्याला इथे काय द्यावं लागेल, ट्वाइस. त्याच्यानंतर NO2 पण इकडे बघा 2 आहेत, सो इथे एकच दिसतोय, त्यामुळे इथे पण द्यावं लागेल ट्वाइस. आणि याच्यामुळे काय झालं, बेसिकली हायड्रोजन जे आहे ओके ते इथनं 2 निघाले आणि OH सुद्धा इकडे 2 निघाले, त्याच्यामुळे इथे परत देताना आपल्याला काय द्यावं लागेल, ट्वाइस. नाउ द रिएक्शन इज बॅलन्स. ठीक आहे. तर या पद्धतीने ही नायट्रेशनची जी रिएक्शन आहे ती होते. सो दिस इज नथिंग बट द सेकंड रिएक्शन. आता याच्या नंतरची जी रिएक्शन आहे थर्ड रिएक्शन ती आपल्याला बघायची आहे. त्या रिएक्शनचं नाव आहे सल्फोनेशन. ओके. लेट अस सी द सल्फोनेशन. नेक्स्ट रिएक्शन जी आहे मित्रांनो ती आहे सल्फोनेशन. सल्फोनेशन बद्दल आपण आता थोडंसं बघू. ठीक आहे. आता सल्फोनेशन मध्ये काय केलं जातं, बेसिकली कुठलंही एरिल हॅलाइड जे असतं त्याला तुम्हाला रिॲक्ट करावं लागतं कोणाबरोबर, H2SO4 बरोबर. ठीक आहे. H2SO4 म्हणजे नथिंग बट कॉल्ड एज सल्फ्युरिक ऍसिड. आणि हे जे सल्फ्युरिक ऍसिड आहे हे वेपर फॉर्म मध्ये असलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात फ्युमिंग म्हणजे इट इज इन द वेपर फॉर्म्स ते असलं पाहिजे. हे फ्युम्स जेव्हा तुम्ही या एरिल हॅलाइड वरती पास करता त्यावेळेला आपल्याला सल्फॉनिक ऍसिड, बेन्झिन सल्फॉनिक ऍसिडचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचं मिक्सचर मिळतं. एक असतो ऑर्थो विच इज ऍज अ मायनर प्रॉडक्ट आणि दुसरा असतो पॅरा विच इज ऍज अ मेजर प्रॉडक्ट. ठीक आहे. तर आता आपण एक काम करू, याची रिएक्शन कशी होते ती पहिल्यांदा बघू. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, क्लोरोबेन्झिन. ठीक आहे. क्लोरोबेन्झिन ची रिएक्शन आपल्याला करायची आहे कोणाबरोबर, H2SO4. आता H2SO4 ला आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी लिहिणार आहे. त्याला असं लिहिणार आहे HO-SO3H. ठीक आहे. याचे फ्युम्स म्हणजे फ्युमिंग म्हणजे वेपर फॉर्मॅटमध्ये हा असायला पाहिजे. याला जर आपण मिक्सचरला हीट केलं, दिस इज नथिंग बट क्लोरोबेन्झिन. ठीक आहे. आता या दोघांना जेव्हा आपण रिॲक्ट करतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतंय, सेम रिएक्शन जसं मागच्या याच्यामध्ये होत होतं. इथनं आणि इथनं एक एक हायड्रोजन बाहेर निघतो आणि त्याच्या जागी हा जो SO3H ग्रुप आहे याला सल्फॉनिक ऍसिड ग्रुप बोलतात, हा जाऊन अटॅच होतो आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट प्रॉडक्ट. दिस इज नथिंग बट क्लोरोबेन्झिन आणि इथे SO3H जो आहे तो अटॅच होतो. सेकंड प्रॉडक्ट जो आपल्याला इथे मिळतोय दिस इज अगेन नथिंग बट द क्लोरोबेन्झिन. ठीक आहे. आता इथे SO3H ग्रुप जो आहे तो अटॅच होतोय, दिस इज नथिंग बट क्लोरीन. ओके. आणि प्लस आपल्याला जो बाय प्रोडक्ट इथे मिळतो, इथनं एक H निघाला, इथनं एक H निघाला, तो या OH बरोबर कंबाईन झाला, म्हणजेच आपल्याला मिळते इकडे H2O. आता हे जे कंपाऊंड्स आपल्याला मिळाले यांचे नावं काय आहेत. ठीक आहे. आता एक खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा आपण IUPAC नाव देतो त्यावेळेला फंक्शनल ग्रुपच्या काही प्रायोरिटीज ठरवलेल्या आहेत. तर त्या प्रायोरिटीमध्ये सल्फॉनिक ग्रुप हा हॅलाइड ग्रुपच्या आधी येतो, त्याच्यामुळे नंबरिंग इथनं नाही तर आपल्याला इथनं स्टार्ट करावं लागतं. सो 1 2 3 4. मग आता नाव कसं येईल याचं बघा, 4 क्लोरो. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट 4 क्लोरो. ओके. दिस इज बेन्झिन बरोबर. आणि हा जो ग्रुप आहे
इट इज कॉल्ड ॲज सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे, मग याला बोलतात 4 बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तसं आता याचं नाव काही नंबरिंग इथनं स्टार्ट करावं लागेल 1 2. सो हिअर 2 ओके बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ओके, सो दिस इज नथिंग बट द ऑर्थो कंपाऊंड. मग आता परत एकदा हा मिळतो आपल्याला ऍज ए मेजर प्रॉडक्ट. ठीक आहे, आणि दुसरा जो मिळतो आपल्याला दिस इज ऍज अ मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे, रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करताना इथे द्यावं लागेल ट्वाइस, कारण इकडे 2 बेन्झीन रिंग आहेत. आता SO3H इकडे 2 आहेत, त्यामुळे इथे सुद्धा काय करावं लागेल ट्वाइस, आणि परत रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी इथे पण काय द्यावं लागेल ट्वाइस. सो दिस इज रिएक्शन इज नथिंग बट कॉल्ड ऍज सल्फोनेशन. आता याला सल्फोनेशन का बोलतात, तर हा जो SO3H ग्रुप आहे सल्फोनिक ऍसिड ग्रुप, तो इथे जाऊन बेन्झीन रिंगला अटॅच होतोय, म्हणून दिस इज कॉल्ड ऍज व्हॉट सल्फोनेशन. आता याच्या पुढची जी रिएक्शन आहे ती अतिशय महत्वाची रिएक्शन आहे, ती स्पेशल रिएक्शन आहे, तिच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला असतो. ठीक आहे, द नेक्स्ट रिएक्शन इज कॉल्ड ऍज फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन, आणि यामध्ये 2 येतात. एक येतं फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन आणि दुसरं येतं फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. ठीक आहे, ते या दोन्ही रिएक्शन आपण इथे बघू. ठीक आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये जी लास्ट रिएक्शन आहे आणि जी 4th रिएक्शन आहे दॅट इज नोन ऍज फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. या फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये 2 रिएक्शन आता मी सांगितल्याप्रमाणे येतात. त्यातली पहिली जी रिएक्शन आहे ती आपल्याला स्टडी करायची आहे. या रिएक्शनचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट. ओके, फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन. ओके, या रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली काय होतं ते आपल्याला आता बघायचं आहे. ठीक आहे, अगदी सिंपल रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये ऍरिल हॅलाइड ओके हा रिएक्ट होतो अल्किल क्लोराइड बरोबर. ठीक आहे, आणि अल्किल क्लोराइड बरोबर रिएक्ट होतो इन ए स्पेशल कॅटलिस्ट. ओके, त्या कॅटलिस्टचं नाव आहे एनहायड्रस AlCl3, दॅट इज एनहायड्रस अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. हे स्पेशल कॅटलिस्ट इथे युज केलं जातं. ठीक आहे, आणि मग त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट इकडे मिळतात. ते कुठले मिळतात ते आपण आता बघू. ठीक आहे, आता पहिली रिएक्शन आपल्याला बघायची आहे फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन. फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन मध्ये द रिएक्टंट युज्ड इज नथिंग बट क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, हा आहे क्लोरोबेन्झीन. या क्लोरोबेन्झीनला आपण रिएक्ट करू अल्किल क्लोराइड बरोबर, आणि अल्किल क्लोराइड मध्ये मी एक एक्झाम्पल इथे घेतो. सपोज CH3Cl, ज्याला आपण बोलतो मिथिल क्लोराइड. ठीक आहे, रिएक्शन करत असताना इथे जे कॅटलिस्ट आपल्याला युज करायचं आहे दिस इज नथिंग बट एनहायड्रस AlCl3, एनहायड्रस अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ठीक आहे, आता होतं काय मित्रांनो, इथे बेसिकली हा जो मिथिल ग्रुप आहे ओके, हा मिथिल ग्रुप या बेन्झीन रिंगला जाऊन अटॅच होतो 2 वेगवेगळ्या पोझिशनला. एक म्हणजे ऑर्थो पोझिशन आणि दुसरी म्हणजे पॅरा पोझिशन. आणि इथनं जे हायड्रोजन रिमूव्ह होतात ते या क्लोरीन बरोबर रिएक्ट होतात, आणि बाय प्रॉडक्ट मध्ये आपल्याला काय मिळतं HCl, दॅट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रोजन क्लोराइड. ठीक आहे, आता 2 प्रॉडक्ट कसे मिळतात ते आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द फर्स्ट प्रॉडक्ट व्हॉट वी गेट हिअर. ओके, इथे क्लोरीन अटॅच करतो मी, अँड दिस इज नथिंग बट व्हॉट CH3. ठीक आहे, हा एक प्रॉडक्ट आपल्याला मिळाला, आणि दुसरा प्रॉडक्ट इथे मिळतोय आपल्याला. अगेन दिस इज नथिंग बट व्हॉट क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, हिअर दिस इज नथिंग बट CH3. ठीक आहे, आणि प्लस बाय प्रॉडक्टला आपल्याला मिळतोय HCl. आता आपल्याला यांची नावं द्यायची आहे. ठीक आहे, आता नावं देताना तुम्ही कोणत्या पद्धतीने देताय त्या हिशोबाने आपल्याला याचे नावं देता येतात. ठीक आहे, आता 2 पद्धतीने देता येतात. मी तुम्हाला आधी पहिली पद्धत सांगतो. ठीक आहे, नंबरिंग आपण एक काम करू, इथनं करू 1 2 3 4. आता बघा, फर्स्ट ग्रुपला कोण अटॅच आहे क्लोरीन, 4th ला कोण अटॅच आहे मिथिल. मग अल्फाबेटिकली क्लोरीन आधी येईल का मिथिल आधी येईल, क्लोरीन आधी येईल. ठीक आहे, मग आता याचं नाव कसं येईल बघा, 1 क्लोरो. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 4 मिथिल. ठीक आहे, आणि हे दोघं पण ग्रुप कोणाला अटॅच आहे बेन्झीन रिंगला. सो दिस इज नथिंग बट व्हॉट
बेन्झीन. ही झाली एक पद्धत नाव देण्याची. ठीक आहे, हे एका लाईन मध्ये असलं पाहिजे. माझ्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी त्या पद्धतीने लिहितोय. आणि एक दुसरी पद्धत अशी आहे की याचं नंबरिंग तुम्ही थोडंसं बदलून टाका. नंबरिंग जे आहे ते असं करा, इथून सुरुवात करा. 1 2 3 4 म्हणजे बेन्झीन रिंग आणि CH3 हे दोघं एक ग्रुप कन्सिडर करा आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे असं कन्सिडर करा. मी जर क्लोरीन काढला तर इट फॉर्म्स टॉलिन. ठीक आहे, मग आता बघा फोर्थला क्लोरीन अटॅच आहे म्हणजे इथे 4 क्लोरो. ठीक आहे, बेन्झीन रिंग आणि CH3 मिळून काय बनतं, टॉलिन. म्हणून याचं नाव येईल 4 क्लोरो टॉलिन. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, आता याचं पण नेम आपल्याला लिहावं लागेल इथे. सेम जसं आपण आधी केलं, दोन प्रकारे मी तुम्हाला सांगतो. इथून आपण नंबरिंग करू 1 2. ठीक आहे, परत एकदा बघा, इथे येईल 1 क्लोरो. ठीक आहे, 2 मिथिल. ओके, आणि हे दोघं पण कोणाला अटॅच आहे, बेन्झीनला. म्हणून इथं नाव येईल बेन्झीन. सो हे झालं आपलं पहिलं नेम. ठीक आहे, आणि जर याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल. ओके, आता नंबरिंग जे आहे ते तुम्हाला इथनं करावं लागेल. 1 2 सेकंडला क्लोरीन अटॅच आहे, सो आय विल कॉल इट एज 2 क्लोरो. आणि हा जो पूर्ण ग्रुप आहे मिथिल याला अटॅच आहे, सो इट इज कॉल्ड एज टॉलिन. म्हणजे याचं सेकंड नाव जे असेल 2 क्लोरो टॉलिन. मग आता याच्यामध्ये कुठला ऍज अ मेजर तुम्हाला मिळेल, ऑब्व्हियसली जो पॅरावाला आहे तो मेजर मिळेल. सो दिस इज नथिंग बट द मेजर प्रॉडक्ट अँड दिस वी गेट ऍज अ मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे, रिएक्शनला बॅलन्स करून टाकू. इकडे 2 बेन्झीन आहे, 2 मिथिल ग्रुप आहे. ओके, आणि 2 क्लोरीन इकडे दिसत आहे, म्हणून आपण इथे देऊन टाकू ट्वाइस. आणि त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला काय द्यावं लागेल, ट्वाइस. नाव द रिएक्शन इज बॅलन्स. तर ही रिएक्शन जी होती हिला आपण बोलतो फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन. आता सेकंड रिएक्शन आपल्याला बघायची आहे, त्या रिएक्शनचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. ओके, लेट अस सी द नेक्स्ट रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन जी आहे तिला आपण बोलतो फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन आणि फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन बऱ्यापैकी दोघी सेम रिएक्शन आहे. फक्त इथे जो रिएजंट आहे तो बदलतो आहे. हिअर वी हॅव टू यूज असाइल क्लोराइड. ठीक आहे, आता असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला काय, RC≡O-Cl. फक्त आता इथे आपण एक काम करू, या आरच्या जागी कुठला ग्रुप अटॅच करून टाकू, मिथिल ग्रुप. तर याचं नेम जे होऊन जातं ते होऊन जातं ऍसिटिल क्लोराइड. ठीक आहे, परत एकदा रिएक्शन सेम होणार आहे. इथे कॅटॅलिस्ट जो आहे तो सुद्धा आपल्याला सेम यूज करायचा आहे, दॅट इज एनहायड्रस AlCl3. ठीक आहे, रिएक्शन मध्ये काय होतं, कशा पद्धतीने होतं ते आपण इथे बघू. ठीक आहे, अगेन सी, दिस इज नथिंग बट द एरिल क्लोराइड. ओके, किंवा हॅलो एरिन. दिस इज क्लोरोबेन्झीन. ठीक आहे, आता या क्लोरोबेन्झीनची रिएक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, ऍसिटिल क्लोराइड. सो फॉर्म्युला आहे CH3C≡O-Cl. दिस इज नथिंग बट ऍसिटिल क्लोराइड, किंवा इन जनरल इथे R असेल तर त्याला बोलतात असाइल क्लोराइड. ठीक आहे, रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlCl3 म्हणजे अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ठीक आहे, आता परत एकदा तेच होत आहे मित्रांनो. ठीक आहे, आता होतं काय, इथला आणि इथला हे दोघं हायड्रोजन रिमूव्ह होतात, क्लोरीन बरोबर रिएक्ट होऊन काय बनतं, HCl. आणि हा जो ग्रुप आहे CH3CO ज्याला ऍसिटिल ग्रुप आपण बोलू शकतो. ओके, हा ग्रुप 2 ठिकाणी जाऊन अटॅच होतो, एक म्हणजे पॅरा आणि दुसरा म्हणजे ऑर्थो पोझिशन. ठीक आहे, सो व्हॉट हॅपन हिअर, सो दिस इज नथिंग बट द बेन्झीन रिंग. ठीक आहे, बेन्झीन रिंगला इकडे अटॅच करून टाकतो मी क्लोरीन, आणि इथे आपल्याला अटॅच करायचा आहे कोण, C≡ CH3. म्हणजेच हा जो ग्रुप आहे ऍसिटिल ग्रुप हा मी इथे अटॅच करून टाकला. हा मिळाला आपल्याला पहिला प्रॉडक्ट. ठीक आहे, आणि दुसरा प्रॉडक्ट जो आपल्याला इथे मिळतोय, सो इट इज लाईक दिस. दिस इज नथिंग बट द सेकंड प्रॉडक्ट. इथे क्लोरीन असणार. ओके, हिअर C≡O and here we get the CH3 प्लस जो बाय प्रॉडक्ट मिळतोय दॅट इज HCl. आता याला आपल्याला नावं द्यायची. ठीक आहे, नावं देताना थोडीशी काळजी आपल्याला इथे घ्यावी लागते. ती काळजी अशी घ्यावी लागते की आपल्याला नंबरिंग इथनं करावं लागतं, म्हणजे 1 2. ओके, हिअर ऑल्सो 1 2
3 आणि 4 ही आहे ऑर्थो पोझिशन, ही आहे पॅरा पोझिशन. ऑब्व्हियसली हा मिळेल ऍज अ मेजर प्रॉडक्ट आणि हा मिळेल ऍज अ मायनर प्रॉडक्ट. आता यांचे नावं कसे द्यायचे, ठीक आहे. सेकंड पोझिशनला कोण अटॅच आहे, क्लोरो. सो आय विल राईट हिअर 2 क्लोरो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप असतो, या ग्रुपला बोलतात कार्बोनिल ग्रुप किंवा यालाच बोलतात कीटो ग्रुप किंवा यालाच बोलतात ऑक्झो ग्रुप. ठीक आहे, लक्षात असू द्या नावं. या C डबल बॉन्ड O ग्रुपला बोललं जातं कार्बोनिल ग्रुप, ओके, किंवा यालाच बोललं जातं कीटो ग्रुप किंवा यालाच बोललं जातं ऑक्झो ग्रुप. ठीक आहे. आणि हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप जर असेल तर त्याला आपण बोलतो कीटोन. ठीक आहे. मग आता इथे तुम्ही लक्षात घ्या, ह्या क्लोरीनला थोडंसं मी बाजूला ठेवतो. ठीक आहे. C डबल बॉन्ड O ला एक साइडला अटॅच कोण आहे, CH3, आणि एक साइडला अटॅच कोण आहे, कुठला ग्रुप, दिस इज नथिंग बट बेन्झीन. ओके. मग आता याचं नाव कसं येतं, अगदी सिंपल. CH3 ग्रुपला बऱ्यापैकी नाव असतं ऍसिड. बऱ्याचपैकी तुम्ही पाहिलं असेल ऍसेटिक ऍसिड, ऍसिटाल्डिहाइड. ओके. तसं इथे याला बोललं जातं ऍसिटो. काय बोललं जातं, ऍसिटो. हा जो ग्रुप आहे दिस इज नथिंग बट फिनिल ग्रुप. ओके. बेन्झिनला फिनिल सुद्धा बोलतात. आणि कीटोन मध्ये तुम्ही जर कीटोन पाहिलं तर शेवटचे 3 लेटर म्हणजे ONE हे या इथे अटॅच केले जातात, म्हणून याचं नाव येतं ऍसिटोफिनॉन. बघा, हा ONE कुठून आलेला आहे, कीटोन. ठीक आहे. फिन म्हणजे काय, बेन्झीन रिंग. ऍसिटो म्हणजे कुठला ग्रुप, CH3, आणि सेकंड पोझिशनला कोण अटॅच आहे, क्लोरीन. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज व्हॉट, 2 क्लोरो ऍसिटोफिनॉन. हा कुठला ग्रुप आहे, ऑर्थो पोझिशनला आहे, त्याच्यामुळे हा कुठला आपल्याला मिळतो, ऍज अ मायनर प्रॉडक्ट. आणि तसंच याचं नाव काय द्याल तुम्ही, आता इथे 4 अटॅच आहे क्लोरीनला, सो दिस इज नथिंग बट 4 क्लोरो, ओके, ऍसिटोफिनॉन. ओके. दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज अ मेजर प्रॉडक्ट. आणि याला बॅलन्स करून टाकू आता रिएक्शनला. 2 बेन्झीन रिंग आहे, सो इकडे सुद्धा येणार ट्वाइस, इथे येणार ट्वाइस, आणि इथे सुद्धा येणार ट्वाइस. सो दिस इज नथिंग बट द एंड ऑफ केमिकल रिएक्शन्स ऑफ व्हॉट, द आयरिल हॅलाइड्स किंवा ज्यालाच आपण बोलतो हॅलो एरिन्स. ठीक आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपा करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हा चॅप्टर ऑलमोस्ट 95% आपला इथे संपलेला आहे. आता काही स्पेशल कंपाऊंड्स आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ते आपल्याला घ्यायचे आहे. ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी घेणार आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये ते तुम्हाला दिसतील, कारण एवढं लिहिणं इथे मला शक्य नाही, पूर्ण थेरॉटिकल पार्ट तो आहे. ठीक आहे. सो पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. स्टिल देन, ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.